मी शिकार करून आलो होतो. शिकार करून आल्यावर काय झालं, मी तित्र ऐकलं सगळं. मग ते माझी बहीण काय म्हणलं, गावात जाऊन सामान घेऊन येतो म्हणलं. सामान घेऊन येतो म्हणून 2 पोरगे आणि त्याची पोरगी 4 जणी गेले गावामध्ये, वरणगावमध्ये बाजार घ्यायला. गावात गेलं, आम्ही घरी झोपलं म्हणल्यावर ते ॲम्ब्युलन्सला फोन लावला, तुमचं जागावर मरून गेलं 4 माणूस. ॲम्ब्युलन्सवर कॉल केल्यावर आम्ही वरणगावमध्ये आपला कपिलनगरमध्ये झोपून गेलो. आम्ही गाडी डायरेक्ट घेऊन गेलो त्या डॉक्टरपाशी. तो 4 मरून गेलो. ॲक्सिडेंट फुलावर गाडीवर डायरेक्ट हायसून उडवून टाकलं का. बुलावर गाडी म्हणते सर. ते घरीच आम्हाला मालूमच नाही सर. ते एक माणूस होता ना साईडनं, ते माणसानं बोललं. 4 बी जागावर मरून गेलं सर. 4चा बी फोटो टाकला मी. एक पोरगी सर 1 वर्षाची, 21 वर्षाची माझी बहीण, 19 वर्षाचं एक पोरग आणि 15 वर्षाचं एक पोरग. सगळे मोटरसायकलवर चालतायचे. मी झोपून गेलं, ते कसं बाजारा गेलं मालूम नाही झालं मला. गाडी मोटरसायकल कुठे आहे? माझी मोटरसायकल इथंच आहे सर. त्याची गाडी मालूम नाही की सर. 4 बी जागावर मरून गेलं सर. तुमचे कोण आहेत? माझं सगळं भाऊचं पोरगण, माझी सख्खी बहीण आणि एक माझा नानका होतं भाऊ. कुठे झालं नक्की? हे वरणगावमध्ये झालं सर. वरणगावला कुठे? हे मंदिर, कोणचं तरी मंदिर बोलणं सर. ते मंदिरमध्ये झालं म्हणते.